जे सर्वांना तुम्ही कसे आहात? सुरेखा सेन किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ओल्या हरभऱ्याचं थालीपीठ म्हणजे सोलावण्याचं थालीपीठ. काय बघा, त्याला सोलावण म्हणतात. हे एक वाटी डाळ आहे, ह्याला ढाळ पण म्हणतात. हे आता सीजनल आहे. हे आता कुठेही भेटतं मार्केटमध्ये. हे शेतातही भेटतं आरामशीर. सर्वप्रथम मला भाजून घ्यायचंय. आता ह्याच्यावर थोडं तेल सोडून घ्यायचंय. हे झालंय. आता ह्याला काढून घ्यायचंय. मिक्सरच्या भांड्यामध्ये आवडीनुसार मिरची घ्यायची आहे, थोडस ओवा, थोडीशी जिरी. आता ह्याला थोडस वाटून घ्यायचंय. हे झालं. आता ह्याच्यात हे हरभरा घालून घ्यायचे. ह्याला जास्त बारीक नाही करायचं, ह्याला जाडच वाटायचंय. हे पल्स मोडला वाटलेलं म्हणजे चालू बंद करून वाटलेलं आहे. हे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं चालून घेऊया. तुम्ही आपल्या क्वांटिटी नुसार कमी जास्त करू शकता. थोडस 2 चमचे गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ 1 चमचा, थोडस हळद पूड, थोडीशी हिंग, चवीनुसार मीठ, थोडीशी तीळ, थोडीशी चिरलेली कोथिंबीर. आता हे वाटलेलं हरभरा घालून घ्यायचं ह्याच्यात. ह्याला आता मळून घ्यायचंय. ह्याच्यात लागेल तसं पाणी घालून घ्यायचंय आणि मळायचंय. ह्याला घट्ट असं मळून घ्यायचंय. हे झाले. आता ह्याचे गोळे बनवून घ्यायचे. हे कॉटनचं कापड ह्याला ओल्ल करून घेतलेलं आहे. आता हे गोळे ह्याच्यावर थापून घ्यायचंय असं. तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता तव्यामध्ये थोडस तेल सोडून घ्यायचंय. आता एक कापड उचलून डायरेक्ट याच्यावर ठेवायचंय आणि थोडं पाण्याचा हात लावून हे कापड काढायचंय बाहेर. ह्याच्यात होल करून घेतलेले आहेत छोटे छोटे. आता होल मध्ये पण थोडं तेल सोडून घ्यायचं आणि बाहेरच्या साईडला पण. ह्याला खरपूस असं भाजून घ्यायचंय. आता याला कव्हर करायचंय. साईडला थोडस पाणी सोडून घेतलेलं आहे. हे झालं. ह्याला पलटी करून घ्यायचंय. आता याला काढून घेऊया. आता आपण ह्याला बिना उलट करून बघणार आहोत. आता साईडला तेल सोडून घेऊया. थोल पाडून घेतले. आता याला कव्हर करून घेतलेलं. साईडून पाणी सोडून घेऊया. हे झालं. आता याला काढून घ्यायचंय. हे झालं आपलं हरभऱ्याचं थालीपीठ तयार. मी थोडं टेस्ट करून बघतो. तुम्ही हे लोणच्या बरोबर, दही बरोबर, लोणी बरोबरही खाऊ शकता. तुम्ही धपाटे असे दोन्ही प्रकारे करू शकता. वा, खूप यम्मी. जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका. लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत जय जिनेश आणि आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.